नाम विठोबाला वाहू आम्ही देवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे टाळ दिंडी घेऊन हाती केशवराज गाऊ गीती आम्ही देवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे नामा म्हणे राखुळी सदा अनंत नामे गाऊ गोविंद आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास. आजची ही सेवा ज्याला पूजेचं कीर्तन असं संबोधलं जातं, पूजेच्या संदर्भात वारकरी संप्रदायाच्या ज्या भूमिका आहेत त्या अत्यंत स्पष्ट आणि सरळ आहेत, समजून घेण्यासारख्या आहेत. परंतु परंपरा चालू आहे, त्याला आपण पूजेचं कीर्तन म्हणतो, पूजेचं कीर्तन म्हणून करतोय. परंतु पूजा हा भगवत प्राप्तीचा साठी जे साधन होतं ते द्वापार युगातलं साधन आहे. आपण कलियुगामध्ये आहोत आणि कलियुगासाठी जे साधन आहे हे नाम साधन आहे. म्हणून प्रत्येक युगाप्रमाणे साधनं बदलत गेलेली आहेत. सत्ययुगामध्ये योग साधना होती, त्रेतायुगामध्ये यज्ञ साधना होती, द्वापार युगामध्ये पूजा होती, विधीपूर्वक पूजेची मांडणी होती आणि कलियुगामध्ये नाम ही साधना आहे. म्हणून भगवत प्राप्तीसाठी जी पूजेची साधना होती ती द्वापार युगाची साधना आहे. तरीही पूजा शब्द येतो आणि आपण सगळ्या साधना आजही करत असतो. योग चालू आहे अर्धवट, यज्ञ चालू आहेत अर्धवट, पूजा चालू आहेत अर्धवट आणि हरिनाम सुद्धा अर्धवटच आहे म्हणलं तरी काय हरकत नाही. विठाला विठाला म्हणून पूजा हे काही कलियुगाचं साधन नाही. कलियुगामध्ये पूजा आहे परंतु ती पाठपूजा आहे, पाठपूजा. ब्राह्मण मंडळी जे करतात ते पूजा पाठ करतात आणि आपण जी पूजा करतो ती पाठपूजा आहे. थोडा फरक आहे, समजून घेण्यासारखा फरक, महत्वाचा फरक आहे. आपण पूजा त्याला म्हणतो, पूजेच्या हेतूने भगवंताची मूर्ती समोर घेतो, पूजाही करायला लागतो, परंतु आपला पाठ अगोदर सुरू झालेला असतो. हरिपाठ अगोदर, देवाची वारी विभाक्षण हे शब्द सुरू होतात आणि मग आपण देवावर पाणी व्हायला सुरुवात करतो. म्हणून महत्व कशाचं आहे या कलियुगामध्ये? हरिनामाचं महत्व आहे. आपल्या जीवनामध्ये हरिनाम साधना करायची आहे. म्हणून जरी आपण पूजेचं कीर्तन म्हणत असलो, जसं मी म्हटलं की आपण आजही योग करत असतो, परंतु योगातलं यम नियमाच्याच पुढे सत्यापासून योगाची सुरुवातच सत्य असेल, सत्य अहिंसा वगैरे, तर आपण ते पहिलीच पायरी आपल्याला चढणं अवघड आहे, तर पुढे 7 पायऱ्या चढायच्या आणि समाधी घ्यायची, कशाचा योग होतो? यज्ञ करायचा तर विद्वान विचारवंत शुद्ध अंतकरणाचे ब्राह्मण पाहिजे, त्यांच्या मुखातून यज्ञाच्या जे काही मंत्र आहेत त्याचा उच्चार झाला पाहिजे. तसं त्याचं साहित्य सुद्धा पवित्र शुद्ध पाहिजे, भूमी शुद्ध पाहिजे, सगळं शुद्ध पाहिजे, नंतर यज्ञ होतो. आज यज्ञ होतात कुठे कुठे.
म्हणून आज संतांनी आपल्याला जी साधना दिलेली आहे त्या साधनेचा विचार महत्वाचा आहे आणि त्या साधनेचा आपण विचार करणार आहोत. तर त्या साधनेचा विचार करताना पूजेच्या संदर्भात संत आपल्या काय काय बोलून कुठं कुठं काय बोलले ते पाहिलं पाहिजे. समर्पिले वाणी पांडुरंग गीते पूजा होती मुक्ताफळे रस ओळ्या मंगळी. काय समर्पण करायचं? पूजेमध्ये समर्पण आहे. भगवंताला काहीतरी आपण अर्पण करायचं असते. भगवंताची भक्ती, भगवंताचं प्रेम, भगवंताचा भाव आपण प्राप्त करायचा असतो. भगवंत काही दिल्याशिवाय तर काही घेतल्याशिवाय देत नाही. म्हणून त्याचं म्हटलेलं घेती तैसा देती असं म्हटलेलं भगवंताला. जर आहेच त्याचा नियम तर मग आपण काहीतरी दिलं पाहिजे. परंतु पूजेमध्ये आपण पाहतो ज्या पूजा होतात पूर्वीच्या जे मी पाहत होतो त्या पूजेची अवस्था अशी होती की दुकानावर जायचं, पूजेचं सामान द्या म्हणायचं, पूजेचं सामान द्या. ते सामान म्हणजे त्या दुकानदाराकडे एक डब्बा असायचा ज्याच्यात किडकं असलेलं त्यानं जमा केलेलं सगळं, सुपारी किडकी, हळकुंड किडकं, सगळं किडकं 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 आणि कमीत कमी पैशात ते द्यायचं आणि ते आपलं पूजेचं साहित्य. आता भगवंताला प्राप्त करायचंय, भगवंताचं प्रेम घ्यायचंय, भगवंताचा भाव घ्यायचा आहे आणि असं किडकं वापरून थोडं चालेल काहीतरी. म्हणून संतांनी सांगितलं की आपल्याजवळ मानवाजवळ सर्वात श्रेष्ठ काय वाणी आहे ही कोणालाच मिळालेली नाही जगामध्ये, फक्त मानवाला मिळालेली विचारप्रधान वाणी आहे. त्याच्यात गोडवा आहे, सौंदर्य आहे, सर्व काही त्या वाणीमध्ये आहे. तर मग आपल्याजवळ जे सर्वात चांगलं आहे ते देवाला द्यावं लागेल ना. आपण सगळ्यात खराब देणार देवाला मागणार कसं मिळेल देवाकडून? मग संतांनी सांगितलं की तुमच्याजवळ सर्वात सुंदर काय असेल तर वाणी आहे आणि ती तुम्हाला समर्पित करायची. आपल्याजवळ शिल्लकच ठेवायचं नाही, देवाच्या नावासाठी समर्पित करायचं. समर्पण म्हणजे जिथे आपलं काही शिल्लक हातचं राखून नाही, आपलं सगळं हातचं राखून असते. पूजा काय आणि सगळंच काय, परमार्थ काय हातचा राखून असते. संसार करून परमार्थ म्हणजे हातचं राखून, तर हातचं राखून काही मिळत नसतं. म्हणून समर्पण शब्द आलेला आहे आणि या वाणीचं समर्पण भगवान नामासाठी जर केलं तर खऱ्या अर्थाने देवाची पूजा होते असं संतांनी आपल्याला सांगितलं. विडाला विडाला दुसरा संकेत मिळतो स्वामी का स्वामिकाज गुरु भक्ती पितृवचन सेवापती द्रुपद राहिले पाठीमाग हीच विष्णुची
आताचं कीर्तन चांगलं स्वरूप आलेलं आहे. आमच्यासारख्या कीर्तनकाराचं जरा बरंच चांगलं चालते, कारण ध्रुपद कोणी म्हणतच नाही आणि महाराजाला पाठ नसते. पूर्वीच्या कीर्तनामध्ये ध्रुपद नाही म्हणलं तर त्या प्रमाण देता येत नव्हतं, प्रमाण मान्य होत नव्हतं. आता ते काय कीर्तनच ते अभंग नाही म्हणला तरी चालेल असं पुढे दिवस येणार. याचं जे माहिती ते सांगून टाकायचं लोकांना. विठाला स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा असं म्हटलेले. अनुभवा नाही दुजा फार महत्वाचा आहे. भगवंत काही फक्त मूर्तीमध्ये नाही, भगवंत सर्वात्मक आहे, विश्वात्मक आहे. आणि अशा विश्वात्मक भगवंताची जर तुम्हाला पूजा करायची असेल तर ती तुमच्या कर्माद्वारे होऊ शकते, असा हा संकेत आहे. आणि महत्वाचा तो ज्ञानेश्वरीमध्ये संकेत आलेला आहे, तो आपण पाहणार आहोत. परंतु संकेत काय आहे? हे विश्व ईश्वर रूप आहे. आणि या विश्वाची जर तुम्हाला पूजा करायची बांधायची असेल त्याच्यासाठी पळीवर दूध तांब्यावर पाणी चालणार नाही, तर त्याच्यासाठी लागते आपलं स्वकर्म स्वधर्म. आपलं जे कर्म आहे ते कर्म भगवंताला अर्पण करायचं. कसं अर्पण करायचं त्याचा संकेत या अभंगामध्ये आलेला आहे. देव देवाचे स्वरूप देवाचे ध्यान तोचे अलंकार समर्थ असो. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे महापूजेचा विषय आलेला आहे. एक सामान्य पूजा जी मूर्तीची करतो, ज्याच्यामध्ये आपण दूध दही साखर वगैरे वापरतो. परंतु या विश्वाची जर पूजा करायची असेल तर ती आपल्या स्वकर्माने होते, असं ज्ञानेश्वरी सुद्धा सांगते. त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म पुष्पांची वीरा पूजा केली होय अपारा मौलींनी स्पष्ट केले. त्याला महापूजा म्हणतात. मूर्तीची पूजा ही सामान्य पूजा आहे. आणि विश्वाची पूजा जर बांधायची असेल, आणि बांधता येते, प्रत्येकाला बांधता येते, फक्त कर्माची भूमिका बदलावं लागते, एवढंच आहे. विठाला विठाला कोण्याही जीवाचा न कोण्याही जीवाचा न कोण्याही जीवाचा न वर्म सर्वेश्वर तुझ कोण्याही जीवाचा न घडो वर्म सर्वेश्वर तुझ वर्म कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हा एक पर्याय दिलेला आहे. ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य कर. असो संकेत फार महत्वाचा आहे की तुमच्या जीवनामध्ये पूजा करता येते की नाही, करणं अवघड आहे असं जर वाटत असेल तर कमीत कमी एक पर्याय त्यांनी दिलाय. संतांनी फार सुंदर पर्याय दिलाय की कोणत्या जीवाचा मत्सर आपल्याकडून होता कामा नये. आणि हेच वर्म आहे पूजेचं. मत्सर झाला तर काय देवाचाच मत्सर आहे, कोणाचाही मत्सर, कुत्र्या मांजराचाही जरी मत्सर तुमच्याकडून झाला तर तो ईश्वराचाच मत्सर आहे, देवाचाच मत्सर तुम्ही करत असता. म्हणून संत सांगतात की पूजा त्याला म्हणायची की कोण्याही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. भगवंताच्या सर्वेश्वर भगवंताची पूजा त्याद्वारे होते. असे महत्वाचे संकेत आपल्या संतांनी दिलेले आहेत. आणि त्या दृष्टीकडून पूजेकडे आपल्याला पाहायचंय. कारण आपली पूजा मुळीच मूर्ती फक्त आपल्यासाठी एक पंढरीनाथाची आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये तर आम्ही पाहत होतो की मूर्ती घेणं अवघड होतं. ग्रंथ हाच देव अशी भूमिका होती. दैठण्याला फार मोठा उपक्रम आहे. दैठण्यामध्ये होतो देवाचं स्वरूप म्हणजे ग्रंथ. ज्ञानेश्वरी पूजा ही देवाची पूजा आहे. म्हणून ज्ञानेश्वर गीतेला म्हणतात, गीता ही वाङ्मयी मूर्ती श्री प्रभूची. गीतेची पूजा म्हणजे भगवान कृष्णाची पूजा आहे.
अशा प्रकारे आपण पूजेच्या संदर्भात संकेत घेतलेले आहेत. म्हणून मुख्य संकेत आहे आपल्याला कलियुगामध्ये जे साधन दिलेले आहे, अवघ्या वाटा अत्यंत स्पष्ट संत आपल्याला मार्गदर्शन करतात. अवघ्या वाटा झाल्या शीन. ज्या काही परंपरेच्या द्वारे वाटा चालत आलेल्या त्या भक्तीचं भगवंत प्राप्तीसाठी त्या वाटा क्षीण झाल्यात. म्हणजे त्या क्षीण झाल्या नाहीत, आपण क्षीण झालो. नाही तर त्या वाटा योग वाटाच काय, योग वाट क्षीण व्हायचं कारण काय नाही, यज्ञाची वाट क्षीण व्हायचं काही कारण नाही. आपली सामर्थ्य कमी झालं असत, पण ते वाटेला आपण दोष देतात. वाट लय खराब आहे, आपलं चाललं बिघडलं. विठाला विठाला आमच्यासारख्याला चालता येणार, तर वाटेला काय दोष देत आहे, आपलं बिघडलंय. म्हणून वाटा वगैरे क्षीण झाले हे समजून सांगताना सांगावं लागत असते. परंतु वाटाची सामर्थ्य जशाला तसंच असतं. फक्त मानवाचं सामर्थ्य, कुठली वाट चालण्याचं सामर्थ्य आपलं गेलेलं आहे. म्हणून अवघ्या वाटा झाल्या शीन, कली न घडे साधन. साधन अत्यंत महत्वाचं आहे. आणि जर साधन नाही केलं तर काही प्राप्ती नाही. साधनाशिवाय कुठलीच प्राप्ती आपल्याला करता येत नाही. परमार्थ क्षेत्रामध्ये नाही, कुठल्याच क्षेत्रामध्ये नाही. शेतामध्ये सुद्धा साधनच करावं लागते तर आपल्याला शेत पिकते. साधन नाही केलं तर शेत पिकत नाही. तसंच परमार्थामध्ये सुद्धा साधनच करावं लागते. आणि साधन जितकं तुम्ही अतिशय योग्यतेने कराल तितकी तुम्हाला भगवंत प्राप्तीकडे वाटचाल वेगाने होते. म्हणून ते स्पष्ट सांगतायत की अवघ्या वाटा झाल्या शीन, कळे न घडे साधन. उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. म्हणून भक्ती मार्ग भक्तिपंथ बहु सोपा. म्हणून आपल्यासाठी भक्तिपंथ आहे. आणि भक्तिपंथामध्ये साधन काय आहे तर हरिनाम आहे. आणि म्हणून नामदेवराय हरिनामाच्या संदर्भात या अभंगामध्ये सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन. तुमचं बंद झालं नाचणं आता.
इथं बंद पडलेले सगळे, महाराजापासून सगळे नाचणं बंद पडलेले. परमार्थ कधी व्हावा? बालमयामध्ये परमार्थ व्हावा, तारुण्यामध्ये व्हावा, तर त्याचा शेवट होत असतो. असा मध्ये परमार्थ सुरू झालेला, त्याला हा साधनच बिघडलेले असल्यावर त्याचा परमार्थ कसं चालतो? म्हणून परमार्थाची आज गरज आहे. बालकांसाठी परमार्थ उभा करणे शिकत आहे. मी 15 तुमच्या इथे येऊन गेलो, सर्वांना भेटून गेलो. आज कलियुगच नाही, विज्ञान युग आलेलं आहे. विज्ञान युग भयानक युग आहे, भयानक युग आहे. नाशाकडे वाटचाल चालू आहे मानवाची, विनाशाकडे वाटचाल चालू आहे. सगळी अशी लहान पोरं बिघडून गेलेत मोबाईलमुळे, चक बिघडले, त्याचे मायबापही बिघडले. त्यांना नाही सांभाळलं तर पुढची पिढी बर्बाद होणार आहे. तरुण तर इकडे यायलाच तयार नाही. म्हणून विज्ञान युगाला भिण्याची गरज आहे. विज्ञान युग चांगलं तितकंच आहे, अतिशय वाईट आहे, अतिशय वाईट, भयानक आहे, संवारक आहे, संवारक. जे काही जगात संवार चाललेले आहेत हे विज्ञानाच्या विज्ञानामुळे चालू आहे. म्हणून विज्ञानाचा संवार जर थांबवायचा असेल तर या परमार्थामध्ये बालकांना आणण्याची गरज आहे, लहान मुलांना. आणि त्यातही 6वी, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वीचे पोर, त्यांच्याकडे अध्यात्म नेण्याची गरज आहे. असं सगळं मोठमोठी संत महात्मे सांगत आहेत. त्याच्यासाठी कोणीच काम करत नाही. आपण करतोय हे काय? बिनकामी आलेले माणसं, महाराज बिनकामी, सगळेच बिनकामी. काय परिणाम होणार आहे? जग बदलायचं असेल, समाज बदलायचा असेल तर बालक बदलले पाहिजे, मुलं बदलले पाहिजे, मुलांसाठी केलं पाहिजे. त्याला परमार्थ म्हणतात. करतोय म्हणून सांगतोय. या गावात येऊन गेलो, मी भेटून गेलो इथल्या मंडळीला. करा, मुलांसाठी काहीतरी करा. त्यांच्याकडून फक्त ज्ञानेश्वरी 1 तास वाचून घ्या. मोबाईल जसा त्यांच्या हातात दिला तसा ज्ञानेश्वरी द्या, त्यांचं जीवन बदलेल. अनेक गावामध्ये खूप चांगले प्रयोग झाले. तिथं दामपुरीला सुद्धा 100-200 मुलांनी ज्ञानेश्वरी वाचली. खूप आनंद आहे तिथे. यालाच आपण परमार्थ म्हणायला लागलो. अवलोकन झालं पाहिजे की कुठे आपल्याला नक्की करायचं काय, काय परमार्थामध्ये करण्याची काय गरज आहे. परमार्थ रुजवायचा आहे बालकामध्ये तर तो टिकतो. तुमच्या मध्ये रुजवायचा आता वेळ राहिलेली नाही, उपयोग नाही. विठाला विठाला भाग्यवशात आपल्याकडे ज्ञानेश्वरी सारखा महान आध्यात्मिक ग्रंथ आहे, जो जगमान्य ग्रंथ आहे, विश्वमान्य ग्रंथ आहे, विश्वावर परिणाम करणारा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाकडे जर बालकांना आपण नेऊ शकलो, एवढ्या लेकराला, तर त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचं वागणं बदलल्याशिवाय राहणार नाही. हा सिद्धांत आहे, सिद्धांत. मी म्हणतो म्हणून नाही. मी नेहमी सांगत असतो, एका बालकाने 14 वर्षाच्या पोराने ज्ञानेश्वरी लिहिली, पोरासाठी लिहिली आहे, तुमच्या आमच्यासाठी म्हाताऱ्यासाठी लिहिलेली नाही. 14 वर्षाच्या लेकरानं लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे आणि लेकरासाठी लिहिलेली आहे, लेकरासाठी लिहिलेली आहे. असो, फार महत्वाचा विषय आहे. परमार्थाच्या संदर्भात आपण जो काही चाललाय त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या रीतीने परिणामकारक. परिणाम काय आहे? सप्ताह झाला, सप्ताह झाल्याच्या नंतर परिणाम काय झाला गावामध्ये तपासणी झाली पाहिजे. किती लोकांमध्ये परिवर्तन झालं, किती जणांच्या विचारामध्ये परिवर्तन झालं. कोणाला वाटलं का माळ घालावं की ठीक आहे, एवढं सुंदर जर परमार्थ आहे तर मी माळ घातली पाहिजे, पंढरीला गेलं पाहिजे, असे 10 माणसं तयार झाले का या सप्ताहानंतर? याचा शोध घेतला पाहिजे. त्याचा आपण शोधच घेत नाही. उत्सव करतो. उत्सव उत्साह निर्माण करण्यासाठी आहे. परमार्थिक उत्साह जे समाजामध्ये उभा राहावा त्यासाठी उत्सव आहे. उत्सव कशासाठी असतात? तुमच्या अंतकरणामध्ये परमार्थ उभा राहावा आणि वर्षभरासाठी काहीतरी एखादा नवीन परमार्थिक निश्चय आपण केला पाहिजे. परमार्थामधला निश्चय केलेला आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चय नसेल तर काहीच मिळत नाही. महाराजाला मिळत नाही, कोणाला मिळत नाही. निश्चय पाहिजे आणि निश्चयाकडे गेलं पाहिजे. छोटा मोठा निश्चय तरी या सप्ताहाच्या निमित्तानं झाला पाहिजे. प्रत्येकाचा स्वतंत्र निश्चय झाला पाहिजे. मी म्हणत नाही सामुदायिक निश्चय करायची गरज आहे.
एक निश्चय झाला की नाही, मी सकाळी देवाचं दर्शन घेतल्याशिवाय गाव सोडणार नाही किंवा शेतात सुद्धा जाणार, एवढा तर साधा निश्चय करायला का हरकत केला पाहिजे. विठाला विठाला विठाला